मला नाही वाटत ते लढणार नाहीत. ते बारामतीच लढणार. ही लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करत आहेत. आणि त्यामुळे लोकांची सहानुभूती कशी निर्माण होईल यासाठीचा प्रयत्न आहे. बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला तर तुम्ही त्याची आणि माझी तुलना मग तेव्हा कराल असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की त्यांची तुलना होऊच शकत नाही. त्यांच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री होते. पवारसाहेब देशाचे विरोधी पक्ष नेते होते. पवारसाहेब हे अति उच्च पदस्थ राजकारणी होते. त्यामुळे कोणीही पंतप्रधान असो, कुठलाही मंत्री असो, ते सगळे पवारसाहेबांच्या संबंधापोटी बारामतीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे. त्याच्यामुळे ही काय बारामती फक्त त्यांच्यामुळे उभी राहिली असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांचा गैरसमज आहे. ही बारामती खरी उभी राहिली ती पवारसाहेबांमुळे. त्याच्यामुळे ह्या गैरसमजातनंच ते मागे पडले. कारण का लोकांना माहिती आहे पवारसाहेबांचे कष्ट काय आहेत, पवारसाहेबांनी बारामतीची ओळख कशी निर्माण केली. त्याच्यामुळे असं कोणीला वाटणं की 91 ते 2024पर्यंत मीच बारामती बनवली तर हे खोटं आहे. पवारसाहेब हे केंद्रस्थानी होते. त्यांच्या हाताखाली काम करताना अजित पवारांनी केली, मेहनत केली असं नाही म्हणता येणार. पण विदाऊट शरद पवार इट वॉज झिरो. ते असं म्हणतात की शरद पवारांनी कधीही अर्थ खातं सांभाळलं नाही तर बारामतीकरांसाठी अर्थ खात्यातून निधी मी आणला. पवारसाहेब मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याची ताकद काय असते हे ते मुख्यमंत्री न झाल्यामुळे त्यांना अजून कदाचित कळली नसेल. आम्ही एकनाथ शिंदेंचा अनुभव घेतो ना आणि तेही घेत आहेत. ते स्वतःच म्हणतात की मुख्यमंत्री काय करतात हे बघून मला धक्का बसतो. मुख्यमंत्री असतो आणि महाराष्ट्राचे 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करावं लागतं. एवढी विकास कामं करून देखील बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना असं आहे. नाही सुनी, असं आहे की तुम्ही लोकांना एक तर पहिली गोष्ट वडीलधाऱ्या माणसाचा अपमान करणे, वडीलधाऱ्या माणसाला पाडून बोलणे, वडीलधाऱ्या माणसाच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणे हे लोकांना नाही आवडत, लोकांना नाही पटत. आणि त्याच्यामुळे बारामतीमध्ये जो रोष होता तो की एवढ्या सगळं केलेल्या ह्यांच्या सगळं बोटाला धरून चालवणाऱ्या शरद पवारांच्या हाताला धक्का मारून त्यांना घराबाहेर काढण्याचं काम केलं त्याच्या विरोधात राग होता. अजित पवार काम करत नाहीत का? अजित पवार काम करतात. अजित पवार लोकांचं कामं करत नाहीत का? लोकांची कामं करतात. पण म्हणून त्यांनी काकाला घराच्या बाहेर काढावा असं लोकांना आवडत नाही. मग लोकांनी दाखवलं तुम्ही कोणाला. आणि सगळ्या अख्ख्या बारामतीला माहिती आहे ना का बॉस कोण आहे. म्हणणं एवढं काम करून सुद्धा सुमित्रा पवार जे आहेत त्या अहो तेच मी सांगतोय की कामाशिवाय पण एक वेगळं नातं मतदारसंघात असतं जे नातं आपलेपणाचं असतं. ही निवडणूक जी आहे ती बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्याची ते प्रत्येक निवडणूक ही भवितव्याचीच निवडणूक असते. कुठलीही विधानसभा निवडणूक ही त्या भवितव्याचीच असते महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेमध्ये दिलेले मतदान बघून महाराष्ट्राचं भवितव्य कोणाच्या हातात द्यायची त्यांची इच्छा आहे दिसतंय. असंही म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे मला राज्यभर फिरावं लागेल. ते नेहमीच फिरतात का? पहिल्यांदा ते फिरणार आहेत का? ते आमच्याबरोबर असतानाही महाराष्ट्रभर फिरत होते. त्यांच्यासाठी एक स्पेशल हेलिकॉप्टर असायचं आणि त्याच्यातनं ते फिरायचे. पवारसाहेब पण आजपर्यंत जेवढ्या निवडणुका लढल्या आहेत ते अख्खा महाराष्ट्र फिरायचे आणि शेवटचे 1 दिवस किंवा 2 दिवस आधी ते बारामतीत पोचायचे आणि बारामतीतलं शेवटची सभा पार करून मतदान करून ते परत बाहेर पडायचे. ही एक नेहमीची पद्धत आहे मोठ्या मोठ्या लोकांची. जयंत पाटील हे सुद्धा शेवटच्याच दिवशी पोचतात मतदारसंघात कारण का त्यांची तेवढी पकड असते मतदारसंघावर आणि म्हणूनच ते मोठे नेते असतात. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे अजितदादांना की तुम्ही एवढं बहिणीविरुद्ध
उभं केलं ती माझी चुकच झाली, मी घर फोडलं ही माझी चुकच झाली. ह्याच्यातला सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ज्या शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 वर्ष सत्तेत आणलं, केंद्राच्या सत्तेत आणलं, महाराष्ट्रभर नव्हे तर देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख करून दिली, घड्याळ हे चिन्ह त्यांनी घरोघरी पोचवलं. ते घेऊन धक्का मारून तुम्ही त्यांना त्या पक्षाच्या बाहेर काढलं. तो पक्ष अक्षरशः त्यांच्याकडनं हिसकावून घेतलात. काही राजकीय करामती केल्यात तुम्ही. जर एवढा तुम्हाला पश्चाताप होतोय घर फोडण्याचा आणि बहिणीविरुद्ध काय जे काय झालं ते काय बोलत आहेत ते मला आठवत नाही आहे, पण एवढा जर प्रामाणिकपणाने असं तुम्ही आत्मचिंतन करत असाल आणि पश्चातापाची भावना असाल तर जाऊन एकदा पत्रकारांना सांगा की मी हा पक्ष जो मी शरद पवारांच्या घरातनं चोरून आणला आहे, ही निशाली जी मी चोरून आणली आहे ती मी त्यांना परत देऊन टाकतो आणि मी माझा पक्ष आणि माझी निशाणी घेऊन लढतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी असं देखील वक्तव्य केलेलं आहे की मी मोक्याचा आरोपी सोडलेला आहे, मात्र आज बोलताना ते म्हणाले की मी मला मुंडगिरी चालत नाही, मी कोणाची काय करत नाही, मला ते चालत नाही. ह्यावरती मी फार काय बोलणार नाही. मला माहिती आहे ते काय करतात ह्याच्यात, कुणाला त्यांनी कसे फोन केलेत, कशा केसेस दाबल्या गेल्यात, माझ्या एवढं कोणालाच माहीत नाही. ही निवडणूक महाराष्ट्र आणि बारामतीच्या भवितव्याची असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात नाही आता बघितलं तर हे मला उलट्या होतात असं तानाही सण होतात. दुसरीकडे की अर्थ खातं हे नारळ खातं असं हे म्हणाले गुलाबराव पाटील म्हणाले अर्थ खातं आलवील सर. हे बघा, मी एक गोष्ट सांगतो. मी पहिल्यापासून म्हणायचो की त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादागिरी होती. एकही माणूस त्यांच्या विरोधात बरं सुद्धा काढायचा नाही. तो त्यांना घाबरून नाही. उगाच ही कंप्लेंट जर पवारसाहेबांकडे गेली तर आपल्याला पवारसाहेब नाराज होतील म्हणून कोणीच बोलायचं नाही त्यांना. आता तसं नाही आहे. आता इथे ना पवारसाहेब आहेत आणि कोण कोणाला घाबरत आहे. म्हणून गुलाबराव पाटील म्हणाले काय ते काय म्हणाले ना, काहीतरी म्हणाले ते काहीतरी लायकी काहीतरी बोलले ना, लायक काय काय काहीतरी बोलले असतील. आणि तानाजी सावंत म्हणाले उलट्या होतात. असं आहे की अलायन्समध्ये जे तोलून मापून सांभाळून सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं असतं तो अजितदादांचा स्वभावच नाही. वेळोवेळी असणाऱ्या त्यांच्याबरोबरच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी केलेला जाहीर अपमान आम्ही सगळ्यांनी बघितला आहे. म्हणजे पृथ्वीराज बाबा असोत, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असोत, अशोक चव्हाण असोत, ह्यांचा त्यांनी केलेला अपमान किंवा म्हणजे आपले कलीग सहकारी मंत्री यांना जी तुच्छ प्राण्याची मागणूक मिळायची हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. फक्त पवारसाहेबांमुळे कोणीच हिंमत नव्हती दाखवत की आपण काय बोलूया. तुम्ही प्रत्येक मंत्र्याला जाऊन विचारा त्यांच्यावर काम केलेले काय बघा काय बोलतात. जाऊन थोरात साहेबांना विचारा, जाऊन विखे पाटलांना विचारा, जाऊन नितीन राऊतला विचारा, जाऊन के.सी. पाडवींना विचारा, ते तुम्हाला सांगतील नाही कसे वागलेत. म्हणजे के.सी. पाडवींना तर एवढं घालून पाडून बोलायचे की आम्हालाच लाज वाटायची की अरे तो कॅबिनेट मंत्री आहे, तो आदिवासी असला म्हणून काय झालं. पण लोकसभेत तुम्ही म्हणते की काकांचा महाराष्ट्राचा काय होणार. अजित पवारांचे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की जी बापाची नाही झाली ती तुमची काय होणार. असं आहे की त्या घरामध्ये काय चालतं हे मला माहीत नाही. धर्मराव बाबा आत्रामांच्या घरात काय चालतं हे मला माहीत नाही. पण ती अजून राजकारणाची यायची आहे. त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. इथे अजितदादांना 4-5 वेळा उपमुख्यमंत्री करून झालं होतं. एक खासदारांना 6 वेळा विधानसभा लढवून झाली होती. सगळीकडे तो चेहराच शरद पवारांचा होता. म्हणजे अजित पवार म्हणजे शरद पवार बोलतात असंच लोक मानायची, मी पण मानायचो. त्याच्यामुळे ते कंपॅरिझन होऊ शकत नाही. ते फार वेगळं आहे आणि हे फार वेगळं आहे. अमित शहा 2 दिवस मुंबईचे दौरे, लालबागला दर्शन घेणार. म्हणजे काय आता लालबागचा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात.
त्या नवसासाठी येणार असतील, त्याच्यात काय चूक आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.